विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। इयत्ता 9वीच्या इतिहास विभागातील 5व्या प्रकरणाचा अभ्यास आपण करीत आहोत। या प्रकरणाच्या पहिल्या भागात आपण भारतातील साक्षरतेची टक्केवारी, साक्षरतेची कारणे आणि त्यावर मात करण्यासाठी भारत सरकारने योजलेल्या किंवा राबविलेल्या योजना, प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण, ऑपरेशन ब्लॅकबोर्ड अर्थात खडू फळा योजना, प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण गुणवत्ता दर्जा सुधारण्यासाठी केलेले प्रयत्न। दुसऱ्या भागामध्ये व्हिडिओ क्रमांक 2 मध्ये उच्च शिक्षण, विद्यापीठ शिक्षण आयोग, एनसीईआरटीच्या विविध अंगांचा अभ्यास आपण विस्ताराने केला। आज आपण या प्रकरणाच्या तिसऱ्या भागात व्हिडिओ क्रमांक 3 मध्ये भारतातील विविध संशोधन संस्था, विज्ञान क्षेत्रात, अभियांत्रिकी क्षेत्रात, वैद्यक क्षेत्रात आणि कृषी क्षेत्रामध्ये संशोधन करणाऱ्या विविध संस्थांचा अभ्यास, त्यांच्या कार्याचा आणि भारतासाठीच्या योगदानाचा अभ्यास आपण आजच्या तिसऱ्या आणि शेवटच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तर आपण सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रांनो, वैज्ञानिक संशोधन संस्था ही पहिली संस्था आहे। काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च अर्थात CSIR या संस्थेची स्थापना 1951 मध्ये झाली। पदार्थ विज्ञान, रसायनशास्त्र, औषधे, मेडिसिन्स, अन्न प्रक्रिया, फूड प्रोसेसिंग आणि मायनिंग प्रोजेक्ट, खाणकाम या क्षेत्रामध्ये CSIR ने अमूल्य असं संशोधन कार्य सुरू ठेवलेलं आहे। या संस्थेने CSIR ने औद्योगिक संस्थांबरोबर करार केलेला आहे। भारतातील मोठ्या औद्योगिक संस्थांबरोबर करार केलेला आहे। त्यामागचं उद्दिष्ट असं की CSIR च्या संशोधनाचा देशातील उद्योगांना लाभ व्हावा, जेणेकरून उत्पादन वाढेल, दर्जा सुधारेल आणि त्याचबरोबर रोजगारही वाढेल। या हेतूने CSIR या संस्थेने अर्थात काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च या संस्थेने देशाच्या विकासामध्ये महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे। CSIR या संस्थेच्या संशोधन कार्याच्या आणि औद्योगिक संस्थांबरोबर केलेल्या करारांचे परिणाम, पहिला परिणाम भारताची आयात कमी करण्यामध्ये भारत सरकारला या संस्थेमुळे यश मिळालं। दुसरी गोष्ट म्हणजे परकीय चलनाची बचत झाली आणि परदेशात उच्च शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना भारतात परत येण्यासाठी CSIR च्या प्रयोगशाळांनी महत्त्वाची भूमिका बजावली। हे सकारात्मक परिणाम आहे CSIR या संस्थेच्या संशोधन कार्याचे आणि औद्योगिक संस्थांबरोबर या संस्थेने केलेल्या करारांचे सकारात्मक परिणाम। विद्यार्थी मित्रांनो, CSIR अर्थात काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च या संस्थेचं काय योगदान आहे? मतदान केंद्रांवरती सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदाराच्या बोटाला जी शाई लावली जाते, या शाईचं ही वैशिष्ट्यपूर्ण शाई आहे, जिचा वापर केल्यामुळे कोणाही नागरिकाला त्याची ॲलर्जी होऊ नये, त्याचे कुठलेही दुष्परिणाम होऊ नये इतकी काळजी घेऊन या शाईची निर्मिती करण्यात आलेली आहे। या शाईची निर्मिती CSIR या संस्थेने केलेली आहे। हे सर्वात मोठे योगदान आहे, कारण देशभरासाठी ती मोठ्या प्रमाणावर लागते, निवडणुका सातत्याने होत असतात। दुसरं महत्त्वाचं योगदान आहे जे कॉन्टॅजियस डिसीजेस, ज्याच्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये देश मोठ्या आरोग्याच्या समस्याग्रस्त होता। हिवताप, क्षयरोग आणि हत्तीरोग यावरील औषधांचं संशोधन CSIR ने केलेलं आहे। तिसरं योगदान जे अत्यंत महत्त्वाचं आहे संपूर्ण देशभरासाठी, वॉटर प्युरिफिकेशन टेक्नॉलॉजी अर्थात पाणी शुद्धीकरण किंवा जलशुद्धीकरण तंत्रज्ञान हे विकसित केलेले आहे CSIR ने। त्यानंतर 3 महत्त्वाच्या गोष्टींचं पेटंट, ज्याला स्वामित्व हक्क असतो, जागतिक हक्क असं म्हणतात, स्वामित्व हक्क जागतिक स्तरावरती कडुलिंबाचं पेटंट, हळदीचं पेटंट, टर्मरिक ज्याला म्हणतो आपण,
आणि तांदळाच्या विविध प्रजाती भारतामध्ये, आपल्याला भारत हे सर्वात मोठं द्वीपकल्प आहे आशिया खंडातला, आपल्याला ठाऊक आहे. खंबातच्या आखातापासून तर कोलकात्यापर्यंत तिन्ही बाजूने भारताच्या अर्ध्या भूभागाला पाण्याने वेढलेला आहे, 3 सागरांच्या. या द्वीपकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावरची जी सागर किनारपट्टी आहे, या कोस्टल झोनमध्ये मोठ्या प्रमाणावरती राईस अर्थात पॅडी प्रोडक्शन म्हणजे तांदळाचं उत्पादन होतं. आणि तांदळाच्या विविध प्रजाती भारतामध्ये फार पूर्वीपासून आहेत, तेव्हा त्याचं स्वामित्व हक्क मिळविण्याचं काम CSIR ने केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, 5वं योगदान, देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे घडत असतात. या गुन्ह्यांमध्ये पुरावे सिद्ध करावे लागतात. कायदा आणि सुव्यवस्था पाहणाऱ्या पोलीस डिपार्टमेंटला न्यायालयासमोर हे पुरावे सिद्ध करताना DNA फिंगरप्रिंटिंग तंत्रज्ञानाच्या आधारे गुन्ह्यांची उकल करायला न्यायालयीन व्यवस्थेला आणि कायदा सुव्यवस्था पाहणाऱ्या पोलिसांना मोठी मदत होत आहे. CSIR चं हे योगदान आहे. थँक्स टू CSIR. भारताच्या दक्षिणेला बंगालच्या उपसागरात दूरवर आपलं जे बेट आहे अंदमान आणि निकोबार, या ठिकाणी जी आदिवासी जमात आहे जारवा, युनेस्कोच्या अर्थात संयुक्त राष्ट्रांच्या हेरिटेज लिस्टमध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. या आदिवासींचा जनुकीय अभ्यास DNA स्टडी CSIR ने केलेला आहे. हेही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. डिझास्टर मॅनेजमेंटच्या दृष्टीने CSIR ने आणखी एक महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. कुठेही भूकंप होण्याआधीचं पूर्वसूचना देणारं यंत्र CSIR ने विकसित केलेलं आहे. आणि भारतातील ट्रॅडिशनल हेरिटेज त्या संबंधीचं जे ज्ञान आहे, परंपरांचा वारसा त्या संबंधीचं ज्ञान, त्याचा डिजिटल कोश तयार केलेला आहे. बरं, नुसता कोश तयार केला नाही, जगातल्या 8 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या भाषांमध्ये तो कोश, डिजिटल कोश उपलब्ध करून देण्याचं काम देखील CSIR ने केलेलं आहे. विविध प्रकारच्या विविधांगी क्षेत्रामध्ये CSIR ने अर्थात काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च या संस्थेने फार मोठं योगदान दिलेलं आहे भारताच्या विकासामध्ये. ही संस्था मैलाचा दगड मानली जाते. तर आपण हे CSIRचं अर्थात काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च या संस्थेचं योगदान आपण बघितलं. हे केवळ 9वीच्या वार्षिक परीक्षेसाठी, 6व्या परीक्षेसाठी महत्त्वाचं नाहीये, तर पुढे करिअरच्या दृष्टीने जेवढ्या स्पर्धा परीक्षा द्याव्या लागणार आहे त्या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये कुठे ना कुठे CSIRच्या बद्दल कुठला तरी प्रश्न हमखास येतो आणि येतोच. त्यामुळे CSIR बद्दल आपल्याला इत्यंभूत माहिती असणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, गणित या विषयामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन द मॅथमॅटिकल अँड फिजिकल सायन्स या संस्थेने मोठं योगदान दिलेलं आहे. 1962 मध्ये गणित विषयातील सर्वोच्च संशोधनाला चालना देण्यात आली. 1969 मध्ये संगणक क्षेत्रामध्ये भारतामध्ये महत्त्वाची घटना, स्वदेशी बनावटीचा संगणक तयार करण्यात आला. इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट आणि जाधवपूर विद्यापीठ यांच्या संयुक्त प्रयत्नातून ISIJU हा स्वदेशी संगणक, पहिला स्वदेशी संगणक तयार करण्यात आला. ही महत्त्वाची अचीवमेंट होती. इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट आणि जाधवपूर विद्यापीठ या दोन्ही संस्थांची ही संयुक्त संपादन किंवा अचीवमेंट होती. अभिमानास्पद गोष्ट होती. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात TCS या भारतीय कंपनीला अमेरिकेमध्ये सॉफ्टवेअर निर्मितीचं मोठं कंत्राट मिळालं. हाही भारताच्या दृष्टीने एक मोठा अभिमानास्पद प्रसंग होता. पण त्याच अमेरिकेने 1987 मध्ये भारताला महासंगणक बनविण्यासाठीचं तंत्रज्ञान देण्यास नकार दिला. त्यावेळेस राजीव गांधी भारताचे पंतप्रधान होते. राजीव गांधी सरकारने पुण्यामध्ये सेंटर फॉर डेव्हलपमेंट अँड कम्प्युटिंग अर्थात CDAC या संस्थेची स्थापना केली आणि या संस्थेने अल्पावधीमध्ये परम 8000 हा महासंगणक डॉक्टर विजय भटकर यांच्या नेतृत्वाखाली तयार केला. अशा रीतीने विज्ञानाव्यतिरिक्त गणित आणि संगणक क्षेत्रामध्ये देखील या भारत सरकार
सरकारने स्थापन केलेल्या विविध संस्थांनी महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. भाभा रिसर्च सेंटर अर्थात डॉक्टर भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, डॉक्टर होमी भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, याला भाभा रिसर्च सेंटर असं म्हटलं जातं. ही भारत सरकारने स्थापन केलेली संस्था आहे. या संस्थेने न्यूक्लिअर फिजिक्स, त्यानंतर सॉलिड स्टेट फिजिक्स, त्यानंतर इलेक्ट्रोस्कोपिक केमिकल अँड लाईफ सायन्सेस आणि अणुभट्टी निर्मितीसाठी शास्त्रज्ञांकरिता ट्रेनिंग स्कूल या 4 क्षेत्रामध्ये महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. बार्क अर्थात डॉक्टर होमी भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर. अभियांत्रिकी क्षेत्रात देखील भारत मागे नाही आहे. 1951 मध्ये भारतात पहिला IIT खरगपूर पश्चिम बंगालमध्ये स्थापन करण्यात आलं. त्यानंतर मुंबईत पवई या ठिकाणी कानपूर, रुरकी सह म्हणजे मुंबई, कानपूर आणि रुरकी खरगपूर व्यतिरिक्त मुंबई, कानपूर, रुरकी सह आज देशामध्ये एकूण 23 इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी च्या शाखा भारत सरकारने उघडलेल्या आहेत. सर्वोच्च दर्जाचं इंजिनिअरिंग रिसर्च अँड टेक्नॉलॉजी एज्युकेशन जे आहे ते विद्यार्थ्यांना दिलं जातं. देशभरामध्ये अभियंते, उत्कृष्ट दर्जाचे अभियंते निर्माण करण्याचं काम या IIT संस्थांमार्फत केलं जात आहे. त्याचबरोबर व्यवस्थापन क्षेत्रामध्ये देखील कुशल दर्जाचे व्यवस्थापक घडविण्याच्या हेतूने भारत सरकारने आणि गुजरात सरकारच्या दोघांच्या संयुक्त प्रयत्नातून IIM अहमदाबादची स्थापना करण्यात आली. आज मितीला देशामध्ये 2007च्या आकडेवारीनुसार देशामध्ये 20 इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या शाखा देशभर भारत सरकारच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या आहे. IIM अहमदाबादच्या स्थापनेमध्ये अमेरिकेतील हार्वर्ड बिझनेस स्कूलचा मदत घेण्यात आलेली होती. IIM अहमदाबाद नंतर कलकत्ता, बेंगळुरू, लखनौ आणि इंदूर या ठिकाणी, कोझिकोड आणि शिलाँग या ठिकाणी देखील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटची स्थापना करण्यात आलेली आहे. आपल्याला माहिती आहे IIM शिलाँग या ठिकाणी आपले पब्लिक प्रेसिडेंट अर्थात जनतेचे राष्ट्रपती हा बहुमान जनतेनेच त्यांना दिला होता. ते डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे राष्ट्रपती पदावरून निवृत्त झाल्यानंतर शिलाँगच्या IIM मध्ये विद्यार्थ्यांना लेक्चर देण्यासाठी जात असताना त्यांची तब्येत खालावली आणि IIM शिलाँगमध्येच त्यांनी शेवटचे आपला श्वास सोडलेला आहे. शेवटच्या क्षणापर्यंत ते कार्यरत होते. देशामध्ये सर्वोच्च दर्जाचं व्यवस्थापन घडविणे, व्यवस्थापन क्षेत्रात आणि अभियांत्रिकी क्षेत्रात देखील डॉक्टर कलामांचं योगदान फार मोठं राहिलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या संशोधन कार्यामध्ये त्यांनी योगदान दिलेलं आहे. आपल्याला हे माहितीच आहे, यापूर्वी आपण त्याचा अभ्यास केलेला आहे. मी व्यवस्थापनाच्या IIMच्या संदर्भामध्ये मला आठवलं म्हणून मी तुम्हाला हे सांगितलंय. शिलाँग हे अलीकडे स्थापन, शिलाँग या ठिकाणी IIMची स्थापना नुकतीच झालेली आहे आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचं ज्ञान मिळावं यासाठी डॉक्टर APJ अब्दुल कलाम प्रयत्नशील होते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन अर्थात NID या संस्थेची स्थापना 1961 मध्ये अहमदाबाद येथे करण्यात आलेली आहे. 4 प्रकारचं काम ही संस्था करते. बेसिक डिझाईन, ग्राफिक डिझाईन, वस्तूंचं आरेखन किंवा वस्तूंचं डिझाईन आणि व्हिज्युअल कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये देखील ही संस्था काम करते. या संस्थेने आतापर्यंत 4 गोष्टींमध्ये महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. आकाशवाणीसाठी ट्रान्झिस्टर संचाचं आरेखन आणि गणकयंत्र अर्थात कॅल्क्युलेटरचं आरेखन NIDने केलेलं आहे. त्याचबरोबर इंडियन एअरलाइन्स आणि भारतीय स्टेट बँकेची जी बोधचिन्ह आहेत ही NIDने तयार केलेली आहे. हे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनचं योगदान आपण लक्षात ठेवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, वैद्यक क्षेत्रातील संशोधनाबद्दल माहिती घेऊया. भारतीय वैद्यकीय अनुसंधान परिषद, त्याला इंग्रजीमध्ये इंडियन काउन्सिल फॉर मेडिकल रिसर्च म्हटलेलं आहे, ही संस्था सुरू करण्यात आली. या संस्थेची जबाबदारी, हेतू किंवा उद्दिष्ट देशातील वैद्यकीय महाविद्यालये, मेडिकल कॉलेजेस, शासकीय, बिगर शासकीय संशोधन संस्था, वैद्यकीय क्षेत्रामध्ये संशोधन करणाऱ्या शासकीय संस्था आणि बिगर शासकीय नॉन गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट्स,
सर्विंग फॉर द रिसर्च इन मेडिकल सायन्सेस, यांना संशोधनासाठी सहकार्य करणे, मार्गदर्शन करणे आणि वित्तीय सहाय्य करणे या हेतूने ICMR ची स्थापना झालेली होती. याला शॉर्टमध्ये ICMR असं म्हणतात, इंडियन काउन्सिल फॉर मेडिकल रिसर्च. या संस्थेच्या संशोधनामुळे म्हणजे ICMRच्या संशोधनामुळे क्षयरोग आणि कुष्ठरोगावर भारत सरकारला नियंत्रण मिळविणे शक्य झालं भारतामध्ये. हे महत्वाचं आहे, खूप महत्वाचं योगदान आहे. त्यानंतर AIIMS एम्स म्हणतात त्याला, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस. वैद्यक शास्त्रामध्ये पदवी आणि पदव्युत्तर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन शिक्षणाची जबाबदारी या एम्स वरती टाकण्यात आलेली आहे. त्याचबरोबर सर्वसामान्य रुग्णांना अत्याधुनिक किंवा आधुनिक सुविधायुक्त वैद्यकीय उपचार मिळविण्याच्या कामी एम्सने महत्वाचं योगदान किंवा भूमिका बजावलेली आहे. 1958 मध्ये भारत सरकारने मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाची स्थापना केलेली आहे. मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया ही संस्था वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता निकष निश्चिती आणि देखरेख करण्याची जबाबदारी पार पाडत असते. म्हणजे वैद्यकीय क्षेत्रामध्ये गुणवत्तेचे निकष काय असावेत, व्हॉट शुड बी द पॅरामीटर्स ऑफ मेरिट इन मेडिकल सायन्सेस, आणि त्यावर कंट्रोलिंग, देखरेख, नियंत्रण ही जबाबदारी मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया ही भारत सरकारची संस्था पार पाडत असते. या व्यतिरिक्त ॲडव्हान्स्ड सेंटर फॉर कॅन्सर ट्रीटमेंट, कॅन्सर रिसर्च अँड एज्युकेशन यासाठी टाटा मेमोरियल सेंटरची एक शाखा कार्यरत आहे. कर्करोगावरचे उपचार, संशोधन आणि शिक्षण यासाठी ही संस्था योगदान देत असते. विद्यार्थी मित्रांनो, कृषी क्षेत्रामध्ये देखील भारताने मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरू केलेले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात 1905 मध्येच भारतीय कृषी संशोधन संस्थेची स्थापना ब्रिटिश काळामध्ये करण्यात आलेली होती. 1958 मध्ये त्याला भारतीय कृषी विद्यापीठाचा दर्जा प्राप्त झाला. याचं मुख्यालय दिल्लीमध्ये आहे. कृषी विकास संशोधन त्यासाठी कृषी क्षेत्राचे संशोधनासाठी सुसज्ज अशा प्रयोगशाळा या संस्थेने उभारलेल्या आहेत. मृदाशास्त्र, सॉइल सायन्स, कृषीशास्त्र, ॲग्रिकल्चर सायन्स, आर्थिक वनस्पतीशास्त्र या क्षेत्रामध्ये प्राधान्याने ही संस्था संशोधन करते. त्याचबरोबर अन्नधान्य, कडधान्य, भाजीपाला यावर देखील संशोधन करून विविध वाण किंवा त्याच्या जाती विकसित करण्याचं काम ही संस्था करीत असते. त्याचबरोबर एका वर्षात 51 अधिक पीक पद्धतीवर संशोधन सुरू आहे आणि हे संशोधन यशस्वी झाल्यामुळे जे प्रयोगशील शेतकरी आहे भारतातील त्यांना या अलीकडच्या संशोधनाचा सर्वात जास्त फायदा होतो आहे. वर्षभरामध्ये एकापेक्षा अधिक पिकं एकाच शेतामध्ये घेणं शक्य झालेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक विकास साध्य करण्यासाठी फायदा होतोय. ही महत्त्वाची गोष्ट आहे. तर अशा रीतीने आपण शैक्षणिक वाटचाल या प्रकरणामध्ये पुन्हा एकदा सांगतो, रिव्ह्यू घेऊया आपण. पहिल्या भागामध्ये देशातील अत्यल्प साक्षरतेचं प्रमाण, त्यामागील कारणे आणि साक्षरता वाढवण्यासाठी भारत सरकारने केलेले प्रयत्न, प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण, माध्यमिक शिक्षकाची गुणवत्ता सुधार करण्यासाठी नेमलेले आयोग, मुदलियार आयोग, कोठारी शिक्षण आयोग, त्यानंतर उच्च शिक्षण, विद्यापीठ शिक्षण आयोग, विद्यापीठ शिक्षण आयोगाची कार्यपद्धती, त्यानंतर NCERTची अंगे, SCERT याचा अभ्यास आपण केला दुसऱ्या भागामध्ये. त्यानंतर तिसऱ्या भागामध्ये आज आपण संशोधन करणाऱ्या, विविध क्षेत्रातील संशोधन करणाऱ्या संस्थांचा अभ्यास केला. अशा रीतीने आपण शैक्षणिक वाटचाल हे 5वं प्रकरण विस्ताराने समजून घेऊन पूर्ण केलेलं आहे. या तिन्ही भागांमध्ये तुमच्यापैकी कोणाही विद्यार्थ्याला कुठल्याही प्रकारची शंका जर असेल तर माझी हात जोडून विनंती आहे, त्या व्हिडिओमध्ये जी शंका असेल ती कमेंट बॉक्समध्ये आपण मला विचारावी. उत्तर देण्याचं दायित्व माझं आहे. आपण आपले प्रश्न विचारले पाहिजेत. त्याचबरोबर आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जो गृहपाठ दिलेला आहे तोही आपण पूर्ण करायचा आहे. त्या व्यतिरिक्त या 5व्या प्रकरणाखाली पुस्तकात दिलेला स्वाध्याय देखील आपण सोडवायचा आहे वहीमध्ये. अंतर्गत मूल्यमापनाच्या अनुषंगाने मी आधी सूचित करतो, वेळोवेळी दिलेले सर्व गृहपाठ
फिजिकल स्कूल सुरू झाल्यानंतर कटाक्षाने तपासल्या जातील आणि त्या आधारे आपल्याला अंतर्गत गुणदान होईल, त्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी सजग राहावं अशी माझी नम्र विनंती आहे. धन्यवाद.